नाही। पिंपरी चिंचवडमध्ये दरवर्षी 9000 पेक्षा जास्त प्राणी संस्थेच्या माध्यमातून वाचवले जातात। ते मी फक्त वन्य प्राण्यांचं बोलतोय। विचार करा, नॅशनल हॅबिटॅट मध्ये किती प्राणी आहेत। आता जे डंप झालेली जी झाडं आहेत, तुम्हालाही माहिती असेल, 30-40 फुटावर खोदल्यावर साप सुद्धा निघतात। इतर प्राणी आहेत, नदीच्या कडेला घोरपड आहेत, बाकी पण प्राणी आहेत। आणि आम्ही चिंचवडमध्ये सिटीमध्ये प्राणी पकडल्यानंतर आमच्याकडे एकच आदिवासी नदी काठला सोडायचं। तुम्हाला चालेल का शहरात सोडलेलं? नदी काठ जर गेला, बघा मी तुम्हाला सांगतो, दर महिन्याला आम्ही तेच म्हणतोय, दर महिन्याला 400 पेक्षा जास्त साप माझी टीम पकडते। फक्त पिंपरी चिंचवड मध्ये जर झाडं तोडणं थांबलं नाही तर मी पालिकेत ते सोडेल। कारण आमच्याकडे एकच आदिवास राहिलेला आहे, तो म्हणजे नदी काठचा आदिवास। आणि नदी काठला ती जैवसाखळी आहे, ती जैवसाखळी कुठचा कामा नाही, एकच आदिवास राहिलाय।